मतदानाच्या जागृतीसाठी ठाण्यात शनिवारी मिनी मॅरेथॉन। येत्या 20 मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याबद्दल जागृती करण्यासाठी ठाण्यात शनिवार 11 मे रोजी सकाळी मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय। ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीजन्स फाउंडेशन यांचा हा संयुक्त उपक्रम असून जास्तीत जास्त धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलंय। सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाणे महापालिकेतर्फे स्वीप अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतलेत। रविवारला जोडून मतदानाची सुट्टी आली असली तरी नागरिकांनी मतदान करणं चुकवू नये यासाठी वारंवार जागृती केली जाते। या मतदानाची आठवण करून देण्यासाठी धावा आणि मतदान करा असा संदेश देणारी मिनी मॅरेथॉन शनिवार 11 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे। त्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे आणि मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवावा असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे। शनिवारी सकाळी 6:30 वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या समोर या मिनी मॅरेथॉनला जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव हे हिरवा झेंडा दाखवतील। या मॅरेथॉनमध्ये 12 वर्षावरील, 15 वर्षाखालील, 18 वर्षाखालील व 18 वर्षापेक्षा मोठे तृतीयपंथी असे गट करण्यात आलेत। मॅरेथॉनचा पारितोषिक वितरण समारंभ घाणेकर सभागृहात पार पडणार आहे। ठाण्यामध्ये रन फॉर वोट होत आहे आणि आम्ही रनहॉलिक्स अकॅडमी त्यामध्ये सर्व सामील होत आहे। तुम्ही सर्व सामील व्हा। रन फॉर वोट सांगू इच्छितो आपल्या उमंग करिअर अकॅडमी तर्फे मी शशिकांत सर 11 तारखेला जो काही मॅरेथॉन रन फॉर वोट मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे। तर आपल्या उमंग अकॅडमीचे सर्व स्टुडंट मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट करणारच आहेत। तर ठाणेकरांना पण सांगू इच्छितो की प्रोग्राम खूप चांगला आहे। तर मग सर्वांनी आवर्जून निश्चितपणे ह्या मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट करा। जे काय आपण वोट करतो, मतदान करतो, तर ह्या मतदाना आधारावरती आपण आपल्या देशाचं, आपलं स्वतःचं भविष्यतव्य राखतोय। तर मग हेच भविष्यतव्य तुम्ही पुढे आपली यंग पिढी कशी पुढे जाऊन ग्रोथ करते, ओके, आणि त्याच्यासोबतच जे कोणी अधिकारी आपण निवडून देतो या मतदान पकडून, ओके, तर मग ते पण आपल्या देशाची जागरूकता आहे। मग त्यासाठी तुम्ही पण सपोर्ट करा आणि वोट फॉर रन ही जी काही मॅरेथॉन स्पर्धा भरली 11 तारखेला त्यामध्ये तुम्ही स्वतः सामील व्हा। धन्यवाद। धनुष्यबाण चिन्हाचं बटन दाबून नरेश म्हस्के यांना विजयी करणार ऐरोलीतील ज्येष्ठ नागरिकांचा निर्धार। दुसऱ्या कोणाला मतदान केले तर आपल्या जात्याला भरडले जाऊ याचं भान ठेवा। आपल्याला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचंय म्हणून येत्या 20 मे रोजी धनुष्यबाण चिन्हाचं बटन दाबून नरेश म्हस्के यांना निवडून आणायचंय असा निर्धार ऐरोलीतील राजीव गांधी उद्यानातील ज्येष्ठ नागरिकांनी आज व्यक्त केला आहे। ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ ऐरोली येथे गुरुवार दिनांक 9 मे रोजी सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली। यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, मानवता ग्रुपचे सभासद, पतंजली योग केंद्राचे सदस्य, ऐरोली हास्य क्लबचे सदस्य, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई व मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी नरेश म्हस्के यांचं स्वागत केलं। यावेळी जय जय श्रीराम आणि म्हस्के साहेबांचा विजय असो असा जयघोष करण्यात आला। यावेळी एका ज्येष्ठ नागरिकाने नरेश म्हस्के यांना मतदान करण्याचं आवाहन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच ठाण्याचे महापौर असताना नरेश म्हस्के यांनी यशस्वी कारकीर्द गाजवल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला। पतंजली योग केंद्राच्या एका सदस्यानं नरेश म्हस्के यांना मत म्हणजे देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत असल्याचं सांगितलंय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते।
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली आज नवी मुंबईत काढण्यात आली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचाराचा धडाका सध्या सुरू आहे. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर येथे मोठ्या संख्येने प्रचार रॅली सुरू असताना आज नवी मुंबई येथे ही प्रचार रॅली काढण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी महापौर सागर नाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, मनसे प्रवक्ते गजानन काळे या प्रचार फेरीत सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला. महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी नागरिकांची भेट घेत त्यांचं प्रत्येक ठिकाणी जंगी असं स्वागत करण्यात आलंय. त्याचबरोबर फुलांचा वर्षाव करण्यात आलाय. सकाळी 7 वाजल्यापासून महायुतीचे उमेदवार दादा पुढे हात घ्या ना दादा, माईकचा माईक दादा, हात पुढे घ्या ना दादा, दादा माईक पुढे घ्या ना दादा. आतापर्यंत ही रॅली भर उन्हामध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी, महायुतीचे सर्व कार्यकर्ते या नव्या मुंबई बेलापूर यांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे त्यांना स्वागत केलं नरेश म्हस्के यांचं. आणि अतिशय प्रचंड असा उत्साह आणि जोश आणि खऱ्या अर्थाने ठाणे लोकसभा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे इथं प्रचंड मोठ्या संख्येने, मोठ्या प्रमाणावर या नव्या मुंबईतून देखील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना प्रचंड मताधिक्य मिळेल, लीड मिळेल. कारण शासनाच्या वतीने या नव्या मुंबईत देखील अनेक विकासाचे कामं, अनेक आपल्या जे गरजेपोटी बांधलेली घरं, FSI अशा अनेक आपण ज्या योजना आहेत नव्या मुंबईसाठी देखील शासनाच्या माध्यमातून केल्या आहेत. आणि एकंदरीत ठाणे लोकसभा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. 2 वर्षामध्ये केलेलं महायुतीचं काम आणि 10 वर्षात केलेलं मोदी साहेबांनी काम याचं नक्की या निवडणुकीमध्ये पोच पावती या ठाणे लोकसभा मतदारसंघातले मतदार देतील. नरेश म्हस्के प्रचंड मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा सध्या प्रचाराचा धडाका जोरदार सुरू आहे. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रचार रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे.
काल ठाणे शहरात देखील प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं। महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते। यावेळी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात नरेश म्हस्के यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। यावेळी मनसे नेते अविनाश जाधव, रवींद्र मोरे व मनसेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी, महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी नरेश म्हस्केंचं जंगी स्वागत करत त्यांना लाखो मताधिक्यांनी निवडून आणणार असल्याची कबुली दिली आहे। यावेळी मनसे नेते अविनाश जाधव काय म्हणालेत पाहूयात। अविनाशजी, संपूर्ण ठाणे लोकसभेत ठाणा, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मनसे पूर्णपणे ताकदीने उतरलेली आहे, काय सांगाल? मला असं वाटतं की आमचा पक्ष आणि आम्ही सगळेजण आदेशावर चालतो। सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं नरेश म्हस्केंच्या पाठी खंबीर उभे राहा। त्यामुळे संपूर्ण ठाणे लोकसभेमध्ये आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक ताकदीने कामाला लागलेले आहेत। ही तर सुरुवात आहे, जसजशी पुढे प्रचार जाईल तसतसा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांचा सहभाग तुम्हाला अजून अग्रेसिव्हली दिसेल। आम्ही स्वतः चौकसभा घेणार आहोत, आम्ही स्वतः बैठका घेणार आहोत। नरेश म्हस्केंना खासदार केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, एवढं नक्की। अनधिकृत बॅनरची तक्रार केली म्हणून दिव्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखावर हल्ला। गणेशनगर येथील म्हात्रे गेट परिसरात निवडणूक काळात अनधिकृत बॅनर लावल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन ॲपवर केल्याचा राग धरून शिंदेंच्या शिवसेनेचे दिवा शहर प्रमुख रमाकांत मडवी यांचे बंधू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख नागेश पवार यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। याबाबत नागेश पवार यांनी पोलिसात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे। शिंदे गटाच्या गुंडटोळीने 40 ते 50 लोकांचा जमाव घेऊन घरात येऊन पत्नीसमोर मारहाण केल्याचा आरोप नागेश पवार यांनी केला असून शिंदे गटाच्या दहशतीला आपण कोणत्याही परिस्थितीत घाबरणार नाही असं त्यांनी या हल्ल्यानंतर म्हटलंय। निवडणूक काळात अनधिकृत बॅनरबाबत निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन स्पष्ट आहेत। निवडणुका या फ्री अँड फेअर व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगानं काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। त्याचाच वापर करून निवडणूक आयोगाच्या ॲपवर म्हात्रे गेट येथील रमाकांत मडवी यांच्या वाढदिवसाचा अनधिकृत बॅनर लावल्याबाबत नागेश पवार यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली होती। त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने सदर बॅनर तत्काळ हटवला। हा बॅनर अनधिकृत असल्यानं तो हटवण्यात आला असं नागेश पवार यांनी म्हटलंय। जर तुम्हाला बॅनर लावायचे तर तुम्ही अधिकृत लावायला हवे। दिव्यात यांची दादागिरी सुरू आहे। यांच्या मनमानीमुळे दिव्यात दहशतीचं वातावरण आहे असंही आता नागेश पवार यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाने सदर बॅनरवर कारवाई करून हटवल्यानंतर रमाकांत मडवी यांचे बंधू विनोद मडवी, रुपेश मडवी, मनोज खंडागळे यांच्यासह 40 ते 50 जणांच्या जमावाने नागेश पवार यांच्यावर हल्ला केल्याने नागेश पवार यांनी याबाबत आता मुंब्रा पोलिसात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे। नमस्कार, मी नागेश पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट विभाग प्रमुख। आज सायंकाळी साधारणतः 6च्या सुमारास विकास म्हात्रे गेट येथे लावण्यात आलेला अनधिकृत बॅनर या संदर्भात निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सनुसार अवैध गतिविधी रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने काही ॲप लॉन्च केलेला आहे। त्या ॲपद्वारे त्याची मी तक्रार दाखल केली आणि सदर तक्रार एक्सेप्ट करून निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी तो बॅनर तात्काळ तिथून हटवला। तो बॅनर रमाकांत मडवी, ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व माजी उपमहापौर रमाकांत मडवी यांचा होता। येत्या 2 दिवसातच त्यांचा वाढदिवस आहे। निवडणूक आयोग स्पष्टपणे म्हणतं की फेअर अँड फ्री इलेक्शन हे भारतामध्ये संपूर्ण व्हायला हवे, त्याकरताच त्यांनी सी-विजिल नावाचा ॲप जो आहे तो लॉन्च केलेला आहे। त्या ॲपचा वापर करून मला वाटलं की
त्यांचा तो बॅनर अनधिकृत आहे याबाबतची तक्रार मी सी विगिल ऍपवरती केली. ऍपवरती तक्रार केल्यानंतर काही काळातच त्यांनी सदर ऍप काढला, सदर बॅनर काढला. ही गोष्ट कोणाच्या तरी माध्यमातून त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकारी कोणाला तरी कळाली आणि त्याबाबत चाहूल लागताच ते सर्व तिथे मला वाटतं त्यांची सुपुत्री, दोन्ही कन्या आणि त्यांचा आणि कुटुंबातला एक आहे तो तिथे उपस्थित झाला. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून माहिती काढली की काय झालं. त्याबाबतची सर्व माहिती त्यांनी कलेक्ट केली आणि त्यांच्यानंतर त्यांनी तिथे येऊन आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेराज तपासले असता त्यांना काहीतरी संशयास्पद वाटलं, पण ते सरळ मी माझ्या कुटुंबासह माझ्या गल्लीतल्या सर्व रहिवाशांसोबत सायंकाळच्या नेहमी ठरल्याप्रमाणे आम्ही बाहेर बसलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी अचानक जवळपास 40-50 लोक असतील ते अचानक आले आणि त्यांनी मारायला सुरुवात केली.